बेशिस्त वाहतुकीमुळे वाढत्या अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहे। तरुणाईमध्ये बेजबाबदारपणा व मुजोरी प्रवृत्ती वाढली आहे। पाहूया एक वृत्तांत। बेशिस्त वाहतुकीमुळे वाढत्या अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत। मात्र वाहतुकीला शिस्त लागण्याचे कोणतेही चिन्ह नाही। तरुणाईमध्ये बेजबाबदार आणि मुजोरी वाढत असल्यामुळे वाहतूक पोलिसांना न जुमानण्याची प्रवृत्ती वाढली आहे। त्यामुळे समाज नेमका कुठे चालला आहे ते समजेनासे झाले आहे। या समाजाला सामाजिक नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही। कायद्याची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, सरकारची भीती नाही, समाजातील नेतृत्वाचा धाक राहिलेला नाही। ज्याला जसे हवे तसे वागावे, कोणी कोणाला बोलू शकत नाही। मोटरसायकल चालवणारी तरुण पोरे बेफामपणे गाड्या चालवत आहेत। रस्त्याच्या उलट दिशेने मोटरसायकली हाणत योग्य मार्गाने चाललेल्या वाहनाच्या अंगावर येत आहेत। त्यांना कोणी थांबवू शकत नाही। कोणी धीर धरून तरुणांना विचारले तर तुझ्या बापाचा रस्ता आहे का असे ते तरुण विचारतो। मारामारी सुरू करतो। आडव्या तिडव्या मोटरसायकली चालवताना घडलेल्या अपघातात ही बेफाम पोरे शेकडोने मेली। ते आईबापाला जुमानत नाहीत। रस्त्यावरील रिक्षावाले एवढे मुजोर झालेत की कुठेही गाड्या उभ्या कराव्यात, कशाही चालवाव्यात, समाजात काय चाललंय त्याची पर्वा नाही। या बेफाम तरुणाईचं भय वाटतंच। एका अराजकाकडे चालले। कानाला मोबाईल लावून भरधाव मोटरसायकल स्वार खांदा आणि कान यामध्ये मोबाईल दाबून बोलणे चालू आहे। समोरील ट्रॅफिक हवालदार हे सर्व पाहत आहे, पण आता ट्रॅफिक हवालदार सुद्धा हतबल झालेला आहे। पोलिसांचा धाक नष्ट झाल्याने ही तरुणाई मस्तवाल झाली आहे आणि रस्त्यावर आज बाईकवाले आणि रिक्षावाले धुमाकूळ घालतायत। त्यांना कोण रोखू शकणार आहेत? त्यांच्या बाईकचा वेग व डोक्यातील संताप यामुळे या तरुणाला कोणी समजावू शकत नाही। उलट्या सुलट्या कशाही गाड्या चालवल्या तर बोलायचं नाही। रिक्षाने पार्किंग वाकड्या तिकड्या केल्या तरी ट्रॅफिक हवालदार काही करू शकत नाही। शिवाय माणसे कमी, गाड्या जास्त, माणुसकी कमी, मुजोरी बेफाम। यामुळे वाहतुकीची सर्वत्र झालेली कोंडी, सिग्नल बंद असताना गाड्या घुसवून सिग्नल तोडून जाणारी मुजोर मानसिकता, अपुरे पोलीस बळ, तिथे एक हवालदार या मुजोरांना कसा रोखणार? झटपट श्रीमंतीची ही औलाद आहे। अमेरिकेतील गाडी चालवणारा प्रत्येक वाहक असे मानतो की वाहतुकीचे नियम आमच्यासाठी आहेत। या देशातील झटकन श्रीमंत झालेले असे मानतात की वाहतुकीचे नियम पोलिसांसाठी आहेत। आम्हाला हटकणारा तो कोण? कायदा न पाळण्याची वृत्ती अत्यंत घातक असून सुरुवातीला वाहतुकीचे नियम धुडकाविण्यापासून कायद्याला फाट्यावर मारण्याची सुरुवात होते आणि मोठ्यातले मोठे गुन्हे घडत जातात। यातून समाजाचेही नुकसान होते। मात्र या अनिर्बंध सौराचाराला आळा कोणी घालायचा असा प्रश्न निर्माण होतो आहे।